मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। चला आज मस्त असा खट्टा मीठा आंब्याची कैरीची चटणी बनवूया। आज एक मस्त तुमच्या बरोबर रेसिपी शेअर करणार आहे। तर त्यासाठी घेतलेला आहे इथं, तर आज तुम्हाला दाखवणार आहे आंब्याची चटणी। तर त्यासाठी घेतलेला आहे एक आंबा, लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडासा गूळ घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि वाळल्या मिरच्या घेतल्या त्या, आणि इथं शेंगदाणे घेतलेला आहे। तर मिक्सरचं भांडं घेऊया। हे आंबा कापून टाकायचा आहे, त्याच्यात कुई घालायची नाही। तर असं कापून बारीक फोड्या करून मिक्सरच्या भांड्यात घेऊया। आता आंबा सगळा काढून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या मोडून घेतल्या त्या म्हणजे बारीक लगेच होते त्या, म्हणून लसूण, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे, गूळ घ्यायचा ह्याच्यातच, पुदिना, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि शेंगदाणे टाकूया। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, एक चमचाभर जिरं। आता थोडं थोडं पाणी ओतून का नाही पहिला असं फिरवून घेते, नंतर पाणी ओतून मिक्सरला बारीक करून घेते। तर बारीक असं फिरवून आणलेलं आहे। आता ह्याला फोडणी देऊया आपण। फोडणीसाठी एक बारीक पॅन ठेवलेला आहे, तेल ओतूया। तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी, थोडंसं जिरं, हिंग। गॅस करायचा आहे बंद। त्याच्यात टाकायच्या सुक्या मिरच्या, कढीपत्ता, गरम गरम फोडणी ह्याच्यावर ओतून द्यायचे, झाकायचं असं म्हणजे छान बसते फोडणी। तर मस्त आपली अशी चटणी बनलेली आहे आंब्याची कैरीची। तर खूप छान लागते, तुम्ही दाशी बरोबर खावा, नाहीतर भाताबरोबर खावा, मस्त लागते चपाती बरोबर। तर नक्की एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत। तोंडपातूर खात राहा, मस्त राहा, बाय।